नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC परीक्षेत काठिण्य पातळीत वाढ, जनरल स्टडीने काढला घाम, 33% विद्यार्थ्यांची दांडी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी दिनांक 31 पार पडलेल्या परीक्षेत जनरल स्टडीच्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना घाम फोडला. करंट इश्यूसह इतिहास आणि भूगोलच्या प्रश्नांची काठिण्य पातळी वाढल्याने MPSCची परीक्षाही आता UPSC सारखीच घेतली जात असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्र गट अ व ब संयुक्त पूर्व परीक्षा शहरातील 24 केंद्रावर पार पडली. या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून एकूण 9,427 उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र नेहमीप्रमाणे याही वेळी परीक्षेला अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले असून दोन्ही सत्रात 3,000हून अधिक विद्यार्थी गैरहजर राहिले. आयोगाकडून मिळालेल्या अधिकृत हजेरी पत्रकानुसार सकाळच्या सत्रात 3,034 तर दुपारच्या सत्रात 3,145 उमेदवारांची दांडी मारली. दोन्ही परीक्षा अनुक्रमे 100 आणि 80 प्रश्नांच्या होत्या. त्यासाठी प्रत्येकी 200 गुण होते. पहिल्या सत्रात असलेल्या जनरल नॉलेजवर आधारित प्रश्नांसह इतिहास आणि भूगोलाने विद्यार्थ्याचा घाम काढला. दुसऱ्या सत्रातील पॅसेज आणि अंकगणित मात्र विद्यार्थ्यांना सोपे गेल्याचे पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.